वडेट्टीवार देखील जोडले गेलेत। वडेट्टीवारजी, स्वागत आहे तुमचं। उद्या राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहेत। परभणीचा त्यांचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। काय अधिकची काय या सगळ्या संदर्भात काही माहिती आहे? राहुलजी उद्या परभणीला सूर्यवंशी कुटुंबियाला त्यांचा भेट देणार आहेत। ज्या पोलीस कोठडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि ज्या पद्धतीनं त्यांना मारलं गेलं, खरं तर परभणीची घटना ही त्यावेळेस संविधान शिल्पाचा तोडफोड झाली, त्यानंतर झालेली घटना आणि त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून पोलीस अतिरिक्त कुमक मागून त्या वकिली करणाऱ्या तरुणांचा जीव घेतला। त्यामध्ये मेडिकल रिपोर्टमध्ये स्पष्टपणे आलेला आहे। आणि अशा ठिकाणी जर दलितांना संविधानासाठी लढत असताना जर ते आंदोलन चिरत याचं काम होत असेल, त्या आंदोलनामध्ये लोकांना बेदम मारहाण करून जीव घेण्यापर्यंत जर पोलिसांची मदत जात असेल तर त्या ठिकाणी राहुलजींनी त्या कुटुंबाचं सात्वन करण्यासाठी भेटून परिस्थिती सगळी माहिती घेण्यासाठी माननीय आमचे नेते राहुल गांधी त्याला साधारणतः 2 वाजता ते 1:30 ते 2च्या दरम्यान परभणी येथे पोहोचत आहे। आणि बीडमध्ये देखील मस्साजोगमध्ये देखील ते जाणार आहेत, तशी काय माहिती? काय म्हणता? बीडमध्ये देखील मस्साजोगमध्ये देखील राहुल गांधी जाऊ शकतील काय, की केवळ परभणीचाच त्यांचा दौरा असणार आहे? कुठलाही दौरा आलेला नाही, पण परभणी हे कन्फर्म झालेला आहे। उद्या दिल्लीवरून राहुलजी नांदेडला विमानाने येतील आणि तिथून आम्ही रोड बाय रोड राहुलजी परभणीला जाणार आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर राहुल गांधी यांचा उद्याचा हा परभणीचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। दुपारी 1:30 ते 2च्या दरम्यान ते परभणीमध्ये दाखल होतील, अशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। राहुल गांधींचा उद्याचा हा दौरा परभणीमध्ये ते सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील। सांत्वनपर ही भेट असणार आहे, त्याचबरोबर आंदोलकांची देखील राहुल गांधी भेट घेतील।